पठारावर पुष्प सौंदर्य बहरण्यास सुरुवात. पर्यटकांनो, कासला जात आहे मग हे पहाच, जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर कोणत्या फुलांचा बहर आलाय. सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू, जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर नैसर्गिक रंगबिरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ होऊ लागलाय. कास पठारावर चवर जातीच्या फुलांचा बहर पाहायला मिळत आहे. चवर फुलांमुळे संपूर्ण पठारावर पांढरे शुभ्र चादर ओढल्याचे दिसत आहे. यावर्षी पावसाळा ऋतूला मे महिन्यामध्ये सुरुवात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये पाऊस सुरू आहे. जून महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यावेळी 4 ते 5 प्रकारच्या फुलांनी पठार बहरले आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेले कास पठार हे सातारा शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असून सध्या या पठारावर चवर जातीच्या फुलांचा बहर पाहायला मिळत आहे. पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. साताराच्या पश्चिम मध्ये सुमारे 25 किलोमीटर अंतरावर कास पठार हे पर्यटन स्थळ आहे. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले बहरतात. फुलांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती सापडल्याने या पठाराचा 2012 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला आहे. वन विभाग व कास समितीकडून हंगामाची पूर्वतयारी सुरू असून चवर बरोबर इतर फुले तुरळक स्वरूपात येण्यास लागली असून 20 ऑगस्ट नंतर फुलांचे चांगले असल्यास हंगाम सुरू करण्यात येणार असल्याचे कास समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. कास पुष्प पठारावर नैसर्गिक रंगीबेरंगी रंगफुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ होऊ लागला आहे. पांढऱ्या रंगाची चवर पठारावर बहरलेली आहे. त्यांच्या जोडीला इतर फुलेही तुरळक प्रमाणात दिसू लागल्याने कासच्या फुलोत्सवाची चाहूल लागली आहे. पठारावर पावसाच्या हलक्या सरी, धुके असे वातावरण आहे. सध्या स्थितीत पांढऱ्या रंगाच्या चवर या फुलांनी कास पठार बहरले असून जागोजाग त्याचे गालीचे पाहायला मिळत आहे. वातावरण अनुकूल राहिल्यास गेंद, तरडा, सीतेची आसवे, टूथब्रश, निलिमा आदी विविध 10 ते 15 जाती प्रजातींच्या रंगीबेरंगी फुलांचे आगमन लवकरच होईल. कास पठारावर पुष्प उत्सवामध्ये कोणती फुले पाहण्यास मिळतील व शेजारील पर्यटन स्थळ पाहूया. कास पठारावर विंचवी, दुधली, रानभेंडी, मॉर्निंग ग्लोरी, अतिबाला, रानकपास, गोडखी, खुलखुला, सोनकी, लाल पांढरा गुंज, बावची, सातारा तेरडा, रान जास्वंद, इंडिगो, चंच, एकदानी, गुलाब, बाबूळ, केरळ मोहरी, श्वेत दुपारी, कासिया, दुरंगी, अतिबाला, जवस, रानकाळे, तीळ, निसुर्डी, धामण, सुपारी, फूल, अबोली, अंबाडी, काटे कोरंदी, समुद्रवेल, मोतीचिंच, गणेशवेल, जांभळी मंजिरी, विष्णुक्रांती, पान लवंग आदी 70 प्रकारच्या फुलझाडे आहेत. कास पठारच्या दक्षिणेला कास तलाव आहे. या ठिकाणी आमच्या धर्तीवर पॉइंट तयार करण्यात आला आहे. सज्जनगड, उरमोडी, कन्हेर धरण आहे. कोयना बॅकवॉटर, तापोळा, मुनावळे, बामनोली, भांबवली, वजराई एकीव धबधबा आहे. कास पठाराजवळ कुमुदनी तलाव असून कमळ फुललेली असतात. हा कास परिसरातील हा कास पठार हा जागतिक वारसा लाभलेला फुलोत्सव या ठिकाणी होतो. आपण आता जाणून घेतलं की या ठिकाणी जे पर्यटक आहेत हे आत्तापासूनच इकडे यायला लागलेत आणि जी कास पठार समिती आहे यांनी सुद्धा हा हंगाम 20 तारखेनंतर सुरू होईल असं सांगितलेलं आहे. अशातच हा आल्हाददायक आणि आरोग्यवर्धक हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. हे आपण पाहत असताना हा निसर्ग किती सुंदर आहे याचा आपल्याला प्रचिती येते. नुकताच या ठिकाणी आता माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय की चवर जे पुष्प आहेत ते आता फुललेले आहेत. अत्यंत पांढरा शुभ्र पठार असं झालेलं आहे या ठिकाणी आणि हे पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक आज रविवार असल्यामुळे या ठिकाणी आलेले आहेत. जागतिक पर्यटन स्थळाचा वारसा लाभलेल्या हे कास पठार आहे आणि या कास पठारावरती आता विविध प्रकारचे फुले फुलू लागलेले आहेत. आज आपण पाहिले तर या ठिकाणी चवर जातीचे फुले आहेत ती फुललेले असल्यामुळे हा पूर्ण कास पठार हा पांढरा रंगाने रंगलेला आहे. अशातच हा हंगाम हा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल असे येथील वन विभाग आणि जी कास पर्यटन समिती आहे यांना आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर इथे जे पर्यटक आहेत हे सुद्धा मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत आणि हे चवर जातीची जी फुलं आहेत त्याचा ते नयनरम्य दृश्य पाहत आहेत आणि आल्हाददायक असं हे वातावरण झालेलं आहे.
मी युवराज सर्वदे सांगलीवरून आलेलो आहे. वाईला आमची मुलगी राहते, तिथून आम्ही आज कास पठार पाहण्यासाठी आलो आहे. कास पठारावरती जी काही पर्यटन स्थळ जे विकसित झालेलं आहे त्याच्यासाठी लांबून दूरवरनं भरपूर लोक पाहायला येतात. आता सध्या चवर या जातीची फुलं उमललेली आहेत आणि हळूहळू सर्व फुलं आता उमलू लागतील. आणखी काही दिवसानंतर ते कास पठार जे ज्याच्यासाठी आपण इथं येतो ते हळूहळू फुलायला लागलेलं दिसेल आपल्याला. आणि अतिशय सुंदर वातावरण आहे. ढग आणि धुक्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही जरा उशीर आलो, ते खरंच चांगलं झालं, कारण खूप सुंदर म्हणजे निसर्ग सौंदर्य बघायला मिळालं. आणि त्यामुळं फार लोक इकडे येण्यासाठी मुद्दाम वेळ काढून येतात. आणि आम्ही थोडं लवकर आलो होतो, पण वेळ कमी पडतो आहे म्हणून परस्पर जाणार होतो, परंतु आलो ते फार छान झालं, नाहीतर आम्ही साताऱ्यावरूनच परत जाणार होतो. अतिशय सुंदर छान आणि रमणीय वातावरण आहे. आणि मी जे कोणी पर्यटक इकडे येऊ इच्छितात त्यांना आवाहन करेन की तुम्ही अवश्य या कास पठारावरती या, पहा आणि आनंद लुटा. मी सेजल संतोष सारडा कराडवरून आली आहे. इथे आज फिरायला आलो आहे आम्ही. तर इथे वेदर खूप जास्त छान आहे आणि खूप गार आणि असं छान वाटतं इथे. आणि इथे फूल वगैरे पण खूप येतात. आत्ता सध्या एक प्रकारचेच फूल आलेले आहेत, पण आता थोड्या दिवसात हे पूर्ण जे कास पठार आहे ते अख्खं खूप साऱ्या फुलाने सजलेलं असेल. तर तुम्ही पण या बघायला नक्की. म्हणजे इथं आल्यापासून खूप छान आहे. म्हणजे लाईक 15 वर्ष झालं येतो आहे मी इथं. आता जस्ट व्हाईट फ्लावर्स फक्त फुललेली आहेत. फक्त नंतर ऑगस्टच्या एंडला किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये सगळे फ्लावर सगळे फुलणार येतं. त्यावेळेस तर एंट्रीपासून सगळे फक्त त्यांचे व्हेकल सोडतात त्यांनी. आणि छान वातावरण आहे, खूप छान आहे. थैंक यू. विश्वनाथ निषाद मुंबई से। आज छुट्टी का दिन है, हम लोग यहाँ घूमने आए हैं फैमिली के साथ। बहुत ही अच्छा नज़ारा है यहाँ, फॉग है और बहुत ही अच्छा यहाँ पे एंजॉय हो रहा है। जैसा कि पिछले 10-15 दिन से बारिश थोड़ा कम है मुंबई में, बट यहाँ आके हमें बहुत अच्छा लग रहा है। बारिश कम है लेकिन एंजॉय करने के लिए अच्छा है, फॉग है और ठंडा जो मौसम है यहाँ पे बहुत ही अच्छा लग रहा है। मी डॉक्टर अमिता महाजनी, मी साताऱ्यात राहते आणि मी माझे सगळे घरी आलेले गेस्ट इथे कास पठारला घेऊन आलेले आहे. अजून एवढं फ्लॉरिंग सुरू झालेलं नाही आहे, पण सप्टेंबरमध्ये इथे बऱ्याच प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात फ्लॉरिंग होतं आणि वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळ्या पद्धतीची फुलं इथे उमलतात. हे बघण्यासाठी संबंध देशभरातून बरीच लोक, पर्यटक हे बघण्यासाठी इथे येत असतात. आणि हे कासचं वैभव आहे, खूप मोठं वैभव आहे. आणि इतकी वर्ष ते असं लपून बसलेलं होतं, तेच आत्ता ऊर्जितावस्थेत आलेलं आहे. आणि मला वाटतं इथे जवळजवळ रोज 10,000 गाड्या लागलेल्या असतात बघायला कास पठारचं हे वैभव. आणि त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे.